अहिल्यादेवी होळकर यांचा ऐतिहासिक वारसा पुढे नेऊया, मंत्री हसन मुश्रीफ। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन व जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा समर्थपणे पुढे नेऊया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा, जलसंवर्धन, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमेअंतर्गत कागलमध्ये हिरण्यकेशी आणि चिकोत्रा नद्यांच्या पाण्याचे कलश पूजन कार्यक्रमात ते बोलत होते। अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी यांच्या हस्ते गोदा ते नर्मदा जलयात्रा, जलसंवर्धन, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जनजागृती मोहीम राबवून जलसमृद्ध महाराष्ट्राचा संकल्प केला जात आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जन्मभूमी चौंडी व त्र्यंबकेश्वर आणि कर्मभूमी महेश्वर मध्य प्रदेश हा यात्रेचा एक भाग आहे। या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण हिरण्यकेशी आणि चिकोत्रा नद्यामधील पाण्याचे जलपूजन मोठ्या उत्साहाने करीत आहोत। पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी आपल्या काळात विहिरी, तलाव, घाट, कालव्याची निर्मिती करून जलसंवर्धन, जलसाधारणाचा ऐतिहासिक आदर्श घालून दिलेला आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतीसाठी सिंचन व्यवस्था सक्षम करणे, पाण्याचा थेंब न थेंब जपून वापर करणे आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून लोकसहभागातून जलसंवर्धन व जलसंधारण चळवळ ही राबवणे आहे। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंता डी शिंदे यांनी केले। यावेळी उपविभागीय अभियंता गणेश मगदूम, उपविभागीय अभियंता अविनाश फडतारे, उपविभागीय अभियंता सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता MK चव्हाण, सागर गोळे, अमर मोरे, सागर पाटील, अजिंक्य पाटील, प्रणिता कांबळे, सायली केणे, शुभम संगपाळ, सतीश पाटील, किरण जाधव आदी प्रमुख उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम।